नमस्कार. वारकरी सिरीज भाग 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात विठ्ठलाच्या जयघोषाने करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. 1 मिनिट. आरती विठ्ठलाची मनाव पुंडलिकाचं का म्हणून? हे पुंडलिक कोणी खूप मोठे ऋषी होते का? नाही. भक्त पुंडलिक हे एक असामान्य भक्त होते आणि खरं म्हणायचं तर विठ्ठलाचे पहिले भक्त म्हणून आपण पुंडलिकांना म्हणू शकतो. आणि भक्तीच्या मार्गाला लागण्यापूर्वी भक्त पुंडलिक हे गावावरून ओवाळून टाकलेला एक वाण पोरगा होता, ज्याच्या तोंडी भजनं सोडा आई वडिलांविषयी शिव्याशा पसायचे असं जर मी म्हटलं तर तुम्हाला पटेल का? नाही ना. चला ऐकूया भक्त पुंडलिकाची गोष्ट. दंडीरवन, पंढरपूर जवळचं एक लहानसं शांत गाव. अशा ठिकाणी जनुदेव आणि सत्यवती या एका शांत जोडप्याच्या पोटी भक्त पुंडलिकाचा जन्म झाला. परंतु भक्त पुंडलिक मात्र दोघांच्या एकदम अपोजिट स्वभावाचा होता. राग त्याच्या डोक्यात कायम असायचा. आईवडिलांची सेवा सोडा, आईवडील आपल्याला भार होऊन राहिले आहेत असे त्याला सतत वाटायचे. पोरगा लग्न झाल्यावर ती सुधारेल असं समजून आईवडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं. परंतु परिणाम तर अजून उलटे झाले. त्याची बायको चक्क या दोघांना घरातून काढून टाका असं म्हणायला लागली. शेवटी वैतागून पुंडलिकाने विचार केला की या दोघांना तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर घेऊन जायचं आणि सोडून द्यायचं. त्यावेळचं फेमस तीर्थक्षेत्र म्हणजे काशी. काशीला गेला म्हणजे माणूस स्वर्गाला पोचला अशी एक वदंता होती. त्यानुसार घोडा घेऊन पुंडलिक काशी मार्गाला लागला. आता पुंडलिक स्वतः घोड्यावरती आणि आईबाप चालत. बिचारे म्हातारे आईबाप किती चालणार. त्यांनी खूप विनवण्या केले की बाबा थांब, एखादा स्टॉप घेऊया. पुंडलिक कुठला ऐकतोय. आता असंच मजल दरमजल करत ते लोक कुक्कुट ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचले. त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत रात्र झाली. पुंडलिकाने विचार केला की रात्री जंगलामध्ये दरोडेखोर भेटण्यापेक्षा थोडा वेळ इथे मुक्काम करावा आणि पुढचा मार्गही विचारून घ्यावा. तसा तो कुक्कुट ऋषींना भेटायला गेला. त्यांना नमस्कार करून त्याने म्हटलं की महाराज, काशीचा रस्ता इथूनच जातो ना? महर्षी हसून म्हणाले, बाबा मी काही ते काशीला गेलो नाही. पुंडलिक भडकला. बोलला, तुम्ही असले कसले ऋषी, एवढी तपश्चर्या करता, तप करता आणि अजूनपर्यंत काशी गेला नाहीयेत? कुक्कुट ऋषी म्हणाले की माझी काशी, माझे माता पिता इथेच आहेत, मी कशासाठी जाऊ? पुंडलिकाला काही पटलं नाही. तो महर्षींना शिवाय देत बाहेर निघाला. एक पर्णकुटी बघून त्याने तिथे आसरा घेतला. पण काय माहिती का त्याला झोपच लागे ना. काहीतरी विचित्र जाणीव त्याच्या डोक्यात सतत येत होती. शेवटी कंटाळून तो बाहेर निघाला. बाहेर बघितलं तर लांबवरून 3 बायका त्याला चालत येताना दिसल्या. मळलेले कपडे, खांद्यावरती घागरी, केस विस्कटलेले अशा अवतारातल्या त्या 3 बायका हळूहळू आश्रमाजवळ आल्या. पुंडलिकाने एका कोपऱ्यामध्ये बसून लपून त्यांच्यावरती नजर ठेवली. त्या 3 बायकांनी हातामध्ये झाडू घेऊन ऋषींच्या आश्रमाची सफाई करायला सुरुवात केली. हळूहळू करत सगळा आश्रम झाडून काढला. त्यानंतर थोड्या वेळामध्ये त्याला जाणवलं की त्या बायकांच्या अंगावरचा मळ, त्यांचे कपडे हे सर्व मली न राहता त्यांना एक तेज प्राप्त होत आहे. सकाळ होईपर्यंत त्या 3ही बायका अगदी देवीची रूपं वाटत होत्या. न राहून पुंडलिक पुढे गेला. त्याने विचारलं की बायकांनो, तुम्ही कोण? त्या बायका हसून म्हणाल्या की आम्ही 3 नद्या, गंगा, यमुना, सरस्वती. दिवसभर लोक आमच्यामध्ये त्यांचे विचार, पापी विचार, घाण सगळं सोडतात, त्यामुळे आम्ही मलिन होतो. त्यामुळे रात्री आम्ही या ऋषींच्या आश्रमात येऊन सेवा करतो आणि त्या सेवेचं फल म्हणून आम्हाला परत एकदा शुद्धीकरण मिळतं. आता पुंडलिक विचारात पडला की बाबा हा ऋषी अजून कधी काशी गेला नाहीये, ह्याच्याकडे कसलं आलं पुण्य? तर त्या 3 नद्यांनी त्याला समजावलं की बाबा, जो ऋषी किंवा जो मनुष्य आपल्या आईवडिलांची सेवा करतो त्याला मिळणारं पुण्य हे काशी जाण्यापेक्षाही खूप मोठं आहे. या ठिकाणी पुंडलिकाची ट्यूब पेटली की बाबा, आपण जर एवढं वाईट वागतो आपल्या आईवडिलांसोबत तर आपल्याला कुठलं पुण्य मिळणार आहे आणि मेल्यावरती आपलं काय होणार आहे? बस या टर्निंग पॉईंट पासून पुंडलिक काशी न जाता मागे फिरून आपल्या गावी आला आणि आपल्या मातापित्यांसोबत त्याने खूप चांगल्या प्रकारे वर्तन सुरू केलं. त्यांची सेवा करणं, त्यांना वेळेवरती जेव खाऊ घालणं, ह्या सर्व गोष्टी त्याने चालू केल्या. आता कथेचा फ्लो थोडासा बाजूला घेऊया. वैकुंठावरती गेलात तर तिकडे पाहिलं श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचं भांडण चालू होतं. देव जरी झाला तरी बायकोपासून सुटका कोणाची आहे? भांडणामध्ये रुसून रुक्मिणी वैतागून घर सोडून निघून गेली. ती आली सरळ दंडीर वनामध्ये, जिथे आपले भक्त पुंडलिक आपल्या मातापित्यांची सेवा करत होते. 4 दिवसानंतर श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की महालामध्ये रुक्मिणी नाहीये. त्याने सगळ्यांना विचारलं की बाबा कुठे गेली? सेवकांनी सांगितलं की महाराज, रुक्मिणी तर गेल्या दंडीर वनामध्ये.
वेडापिसा होऊन श्रीकृष्ण धावत पळत दंडीरवनामध्ये गेला. तिथे पाहिलं तर रुक्मिणी शांतपणे ध्यान करत होती. श्रीकृष्णाला वाटलं की ठीक आहे बाबा, थोडं डोकं शांत झालं असेल, आता पण बोलायला हरकत नाही. पण रुक्मिणीचं डोकं काही शांत नव्हतं. शेवटी श्रीकृष्ण तिथून निघून गेला. त्या ठिकाणी जाताना त्याला जाणवलं की या ठिकाणी आपला एक कोणीतरी खूप मोठा भक्त आहे, याला आपण भेटलंच पाहिजे. तो भक्त म्हणजेच पुंडलिक. पुंडलिकाला भेटण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्या घरापर्यंत गेले. त्यावेळी पुंडलिक आपल्या मातापित्यांचे पाय चेपत होता. श्रीकृष्ण म्हणाले की भक्ता, मी आलो आहे. पुंडलिक म्हणाला की देवा, तू आला आहेस, छान आहे, परंतु मी माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये बघणं आहे, तर मी तुला थोडा वेळ थांबायची विनंती करेन. श्रीकृष्णाने इकडे तिकडे पाहिलं, झोपडीमध्ये काहीच नव्हतं. ते म्हणाले मी थांबतो तर आहे, पण मी बसू कुठे, आसन काय मला. पुंडलिकाने जवळ पडलेली एक वीट उचलली आणि ती फेकून म्हणाला की देवा, माझी सेवा होईपर्यंत या विटेवरती उभे राहा. असा भक्त जो त्याच्या मातेपित्यांची सेवा करताना प्रत्यक्ष देवाला सुद्धा वेटिंगवर ठेवतो, तो भक्त म्हणजे भक्त पुंडलिक. सेवा झाली, आईवडील झोपून गेले. पुंडलिक बाहेर आला. त्याने आपल्या देवाला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, माफ कर देवा, काशी काही येऊ शकलो नाही, पण माझी काशी इथेच. श्रीकृष्ण हसून म्हणाले की भक्ता, आईवडिलांची सेवा हा सगळ्यात मोठा धर्म आहे. तू जी करतोयस, तुझी भक्ती मला पोचली. माग, तुला काय हवं ते माग. पुंडलिकाने स्वार्थी विचार केला असता, पण त्याने हा विचार केला की बाबा, माझ्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांना जाता येत नाही काशीला, तर त्यासाठी काय सोय करावी. त्याने श्रीकृष्णाने मागितलं की देवा, आता याच पायरीवरती कायमचा उभा राहा. श्रीकृष्णाला खोज कळली. श्रीकृष्ण म्हणाला तथास्तु. त्या दिवसापासून विटेवरती उभारलेला श्रीकृष्ण याला आपण विठ्ठल असं ओळखतो. गोष्ट थोडीशी मोठी आहे, पण थोडक्यात सांगण्यात मजा नाही. तर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.